भाऊ सारेले रामराम. आज आपण अतिशा आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन या विषयावर बोलासाठी जमलो आहोत. तुमच्या आयुष्यातले सारे ध्येय तुम्हाला चांगल्या प्रकारे साधता यावेत म्हणून त्याच्या साऱ्या कल्पना साऱ्या वैशिष्ट्याबद्दल माहिती मिळवणं महत्वाचं आहे का नाही? हो 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 हो. मी आत्ताच आपल्या रामभाऊलेन विद्याताईले भेटून आलो आणि त्याईले या विषयाच्या बाबतीत सारी माहिती दिली. आमचं जे काही बोलणं झालं ते आता तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. हो भाऊ सांगा, भाऊ सांगा. रामभाऊ विद्याताईले शाळेत शिकणारे 2 लेकरं आहेत. रामभाऊ बांधकामासाठी गवंडी कामाले जाते आणि विद्याताई घर सांभाळते. आता इतक्यात काय झालं का हे दोघंही त्याच्या वाढलेल्या महिन्याभराच्या खर्चानं परेशान झाले. आता जशी जशी महागाई वाढली त्याला वाटते का रामभाऊची कमाई आपल्याला महिन्याभरासाठी पुरी पडन का नाही बापा. एका दिवशी मी रामभाऊले शाळेच्या बाहेर ज्या दिवशी भेटलो तेव्हा माझ्या ध्यानात आलं का हा गडी काही खुश नाही आहे पहिलेसारखा. तसं मी त्याला विचारलं का रे भाऊ तुला कायची काळजी वाटते? भाऊ महिन्याभराचा खर्च निस्तरता निस्तरता निराश परेशान झालो ना. मला माझ्या रोजंदारीची लय काळजी वाटते. कधी कधी लयच पैसे कमी भेटते ना. पैसा कसा वाचवाव याचा विचार करू करू निराश डोसकं मॅट झालं. पोरायचं शिक्षण आहे, लग्न आहे, घर खर्च आहे. आता या साराईसाठी पैसा वाचवा लागन का नाही? हा अरे रामभाऊ तुम्ही कायले काळजी करता? तुमची महिन्याभराची जे काही कमाई आहे ना त्यातून पैसा कसा वाचवाव बस हे शिकायची गरज आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन शिका लागन. असं म्हणता तर बापा आता मग त्याच्यासाठी मी काय करू? कायचं आर्थिक नियोजन आणि ते व्यवस्थापन करावं लागन बापा? जरा समजून सांगता काय? मला तर भ्याच वाटते. अरे तुम्ही कायले काळजी करता राजे हो. जेवढं हे वाटते तेवढं कठीण नाही आहे, सोपं आहे एकदम. हे आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन एकदम साध्या पद्धतीनं करता येते. त्यात आपल्याला किती कमाई, खर्च आणि बचत एवढं माहीत असणं आवश्यक आहे. आणि मग पक्क ठरवायचं का किती बचत करता येईल आणि कशी करता येईल. का ज्याच्यानं ध्येयपूर्ती तर होईनच बापा. पण सगळ्यात फायद्याचं नियोजन अंमलात आणायचं म्हणजे वास्तविकरित्या नियोजन आणि बचत दोन्ही करणे. शेवटी हेच पाहा लागते का वेळोवेळी केलेलं आर्थिक नियोजन त्याच्या नियमानुसार सुरू आहे का नाही. अन जर तशी गरज वाटलीच तर नियोजनात बदल करायचा. हे पहा अरविंद भाऊ, हे आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन कसं करायचं हे काय आपल्याला जमत नाही. तुम्ही मदत कराल काय आपल्याला? आम्हाला खरंच बचत करायला सुरुवात करायची आहे. हो रामभाऊ हे काय गोड झाली काय? अहो तुम्हाला मदत करायला आम्हाला आनंदच होईल. आपण असं करू, उद्या सकाळी 11 वाजता वैयक्तिक नियोजन आणि आर्थिक स्वाध्याय या विषयावर बोलायसाठी तुझ्या घरीच बसू. मनासारखंच बोलले ना अरविंद भाऊ तुम्ही? अध्याय 1 आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन. आता सुरू करायच्या पहिले तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणुकीतून म्हणजे जशी बँक, डाकघर ठेवी, विमा, शेअर्स, बचत या साऱ्या बचतीचा विचार करणं लय गरजेचं आहे. उलीचं सोनं सोडलं तर दुसरी कोणतीच तर बचत नाही आहे भाऊ आमच्या घरी. आम्ही बँका, शेअर बाजार, विमा, बचत याच्याबद्दल ऐकून हाव, पण त्यात पैसे टाकायचं कधी कामच नाही पडलं भाऊ. अरे त्यातलं का आपल्याला काही समजतच नाही ना. आता मी 250 रुपये रोज तर कमावतो फक्त. आता महिन्यात काही दिवस कामच नाही भेटत. पुरी महिन्याभराची कमाई कमीत कमी 6,000 रुपये होते. त्यातले 3,000 रुपये तर बायकोला लागेच देऊन देतो आपण घर खर्चाले. तिला भाजी आणा लागते, घर खर्चाचं सामान आणा लागते, साऱ्यालाच तर खर्च येते. काही पैसे पोट्ट्याच्या फीसाठी द्या लागते ना शाळेत, काही पैसे बिलं भरायला लागते ना, आणि रोजचा याजाचा इथं खर्च असते. कधी पोट्ट्याला खेळणे आण लागते, कधी बायकोला साडी चोईक द्या लागते. बापा काय कमी खर्च असते काय? मीन मै बायको काही पैसे वाचवूनही ठेवतो. म्हणजे काही दिवाळीचा सण आहे, काही आपत्ती आहे, काही आहे, त्याच्यासाठी कामी येते ना. आणि कधी जास्त नड आली तर मग सावकाराकडून कर्ज घ्या लागते. तसं असन तर रामभाऊ मग तुम्हाला हे सांगायचं आहे का तुम्हाला तुमच्या पैशाचं नियोजन करायची लय गरज आहे. आणि पैशाचं नियोजन म्हणजे काय असते सांगू? ह्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी पैसे कायले गुंतवायचे हां तेही सांगतो तुम्हाला. म्हणजे प्रत्येक आर्थिक नियोजनाचे काही चांगले मुद्दे आहेत, तसे काही वाईटही आहेत.
त्यात सोन्याची बचतही येते. या अशा प्रकारच्या आर्थिक उत्पादनात बचत करायचा तुमचा निर्णय तुमच्या ध्येयावर, जे परत भेटन त्याची अपेक्षा, तरलता आणि किती वेळात तुमचे पैसे तुम्हाला परत भेटतील याच्यावरच सारा खेळ आहे. हे तर नीरच कठीण आहे बाप्पा. नाही, असं काही नसते. हे उत्पन्न, खर्च, बचत आणि हे सारी गुंतवणूक, आणि हे गुंतवणुकीचे आणि बचतीचे वेगवेगळे पैलू एकदा का सांगायला बसलो का त्याची ओळख एकदम सोपी होऊन जाते. त्याचं साऱ्याचं गणित एकसारखंच असते पा. आता पा, आर्थिक व्यवस्थापनात हा आपली जी क्षमता असते का नाही पैसे कमवायची, त्याचा हिशेब, आणि गुंतवणुकीची, खर्चाची, बचतीची, विम्याची, या साऱ्याची ध्येय निश्चिती, या साऱ्याचा समावेश होते. मी तुम्हाला विविध आर्थिक उत्पादनाच्या बद्दल समजून सांगण्याच्या आधी काही आर्थिक घटकाचे महत्त्व समजून सांगणं जास्त महत्त्वाचं मानतो. आता मी हे तुम्हाला एकापाठी एक सांगतो. साऱ्यात पहिले आपलं उत्पन्न. उत्पन्न म्हणजे वेगवेगळ्या मार्गानं आपल्याला भेटलेले पैसे, जसं पगार, शेती, मजुरी, या साऱ्याच्यातून आपल्याला सारखे सारखे भेटत जाणारे पैसे. जसं रामभाऊ, तुमचं उत्पन्न पगार किंवा मजुरी यातून दरमहा म्हणजे हर महिन्याला 6,000 रुपये आहे. शेतीन धंदा यातून जादा कमाई नाहीच आहे, त्याच्याच्यानं ह्याच्यातून मिळणारं उत्पन्न काहीच नाही आहे. म्हणजेच तुमची महिन्याची कमाई किती? रुपये 6,000 फक्त. आता पैसे आले का खर्चही वाढतेच ना रामभाऊ. आता खर्च म्हणजे काय, तर दर महिन्याला आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी जे पैसे खर्च करतो ते पैसे. आणि खर्चाचं काय, कधी कधी कामाच्या गोष्टीवर होते आणि कधी फालतू गोष्टीवरही खर्च होतेच ना. आता रामभाऊ, आपण जरा तुमच्या खर्चाच्या इकडे लक्ष देऊ. आता तुमचं जेवण, कपडे आणि सामान याच्यावरचा खर्च 2,000 रुपये इतका आहे. पोराच्या शिक्षणाचा खर्च रुपये 1,000 रुपये. अजून जशी तब्येत आहे, म्हणजे काही कर्ज आहे, काही बिमारी आहे, मनोरंजन आहे, याच्यावर 2,000 रुपये खर्च होतेच की नाही. याचा अर्थ असा का पुरे महिन्याभराचे खर्च झाला 5,000 रुपयाचा. असं म्हणजे या हिशोबाच्या इकडे पाहिलं तर मग महिन्याभराचे 1,000 रुपये तर शिल्लक राहतेच. हो, सरळच आहे ना रामभाऊ. हां, आता पुढचं बोलू म्हणजे बचतीचं महत्त्व जास्तीत जास्त समजेल तुम्हाला. आता जमीन किंवा सोनं खरेदी, घर खरेदी, मुदत ठेवी यायलाच तर गुंतवणूक म्हणते ना रामभाऊ. म्हणजे जसं बचतीसाठी पैसे अलग काढणं, जादा काम करून जादा कमाई करणं, हेच तर गुंतवणूक असते. बचत म्हणजे काय रामभाऊ, का आपली कमाई जादा आणि खर्च कमी, म्हणजे पैसे वाचले का आपली बचत झाली असं समजायचं. आता रामभाऊ, तुम्ही तुमच्या बचतीचे पैसे जसं बँकेत, जमीन खरीदणं, घर खरेदी, सोनं खरेदी याच्यात कुठेही लावू शकता. हां, पण उत्पन्न आणि खर्च दोन्ही मात्र लिहून ठेवलाच पाहिजे. हां, म्हणजे कसं आहे का दर महिन्याले तुम्ही नेमके पैसे कुठं खर्च केले आणि किती वाचले हे तुमचं तुम्हाला समजन का नाही. आता रामभाऊ, तुम्ही न मगाशी सांगितलं का तुम्ही सावकाराकडूनही कर्ज घेता, म्हणजे अडीअडचणीच्या वेळेस. पण रामभाऊ, ते कर्जच झालं का नाही. म्हणजे खर्च हे कमाईपेक्षा जादा झाले आणि खर्चासाठी कमाईच नाही राहिली, म्हणजे पैशाची अडचण जाणवन का नाही, त्यालाच म्हणते कडकी लागली. मग जर का रामभाऊ अशा वक्ताले कोणाकडून पैसे उधारीनं आणले का डोक्यावर कर्ज चढलं. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे ज्या वक्ताले कमाईपेक्षा जादा खर्च होते किंवा कर्ज काढायची नौबत येते त्या वक्ताले काय करावं हे तुम्हाला समजेल. आता तुमची महिन्याभराची कमाई आहे 6,000 रुपये. हां, बरोबर. आणि तुमचा महिन्याभराचा खर्च वेगवेगळ्या कारणानं बदलते. जर का रामभाऊ असे बदल खर्चात दिसून आले तर तुम्हाला हा उपाय मात्र कराच लागेल. जर तुमच्या महिन्याभराच्या रुपये 6,000 या उत्पन्नातून तुम्ही 5,000 रुपये खर्च करता, म्हणजे तुमच्यापाशी 1,000 रुपये शिल्लक आहेत का नाही. म्हणजेच हे पैसे एखाद्या बँकेच्या खात्यात जमा करणं किंवा कुठंतरी गुंतवणं जास्त फायद्याचं आहे. जर तुम्ही आपल्या कमाईचे 6,000 रुपये पुरेचे पुरे खर्च केले तर भाऊ तुम्हाला पुढचा खर्च करायच्या पहिले दोनदा तरी विचार केलाच पाहिजे आणि पुढच्या खर्चाचं नियोजन केलंच पाहिजे.
समजा एखाद्या महिन्यात तुमचा खर्च जादा आहे, रुपये 7,000. तेव्हा तुम्हाला 1,000 रुपये कमी पडतील का नाही? म्हणून अशा वक्ताले हात आखडता घेऊन खर्च करता आला पाहिजे. म्हणजे काही काही खर्च तर कायमचा बंदच करून टाकायचा, जसं सिनेमा पाहणं, मनोरंजन करणं, म्हणजे खर्चाचा हात आखडता घेता येईल. म्हणजेच रामभाऊ तुम्हाला खर्च कमी करता येते. आता मला असं वाटते का रामभाऊ तुम्हाला वित्त व्यवस्थेची सारी संकल्पना समजली. हो, आता आम्हाला वित्त व्यवस्थेचा फायदा आणि त्याचा तपशील सारं समजलं. पण अरविंद भाऊ, तुम्ही आम्हाला हे वित्त नियोजन कसं करा लागते ते समजून सांगता काय? हो, सांगतो ना वहिनी. मी तुम्हाला वित्तीय नियोजन कसं असते ते समजून सांगतो. तुम्ही याच्या पहिले वित्तीय नियोजनाबद्दल काही ऐकलंय काय? नाही बा? बरं बरं, मी सांगतो तुम्हाला. आता आर्थिक नियोजन म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यातल्या साऱ्या खर्चाचा एक अंदाज काढणं आणि त्याचं नियोजन करणं आणि त्याचा बारकाईनं अभ्यास करणं. जसा तुमच्या पोराचा जन्म, जमीन, शिक्षण, घर खरेदी, लग्न आणि आपत्कालीन काही घटना जसं आजार, अपघात, मृत्यू, नैसर्गिक आपत्ती, पूर, नाहीतर मग दुष्काळ, हे सारंच. मले वित्तीय नियोजन करायची गरज काय? कारण वित्तीय नियोजन केलं का खर्चाचं जे नियोजन असते ते आपल्याला खर्चाच्या सोयीनं पहिलेच करून ठेवता येते. हो, पण याचा आम्हाला काही फायदा होईल काय? हो, होईल ना. म्हणजे याचा 2 प्रकारे फायदा होते. हे पहा, पहिला म्हणजे आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा आपण भविष्याच्या मदतीसाठी राखून ठेवू शकतो. आणि दुसरं म्हणजे जास्तीचा खर्च कमी करून पुढच्या खर्चाचे कामं कमी करायचे. याच्यासाठीच तर आर्थिक नियोजन रामभाऊ तुम्ही लवकरच सुरू केलं पाहिजे. म्हणजे कर्ज फेडाइतकी रक्कम आपल्यापाशी जमा होईल आणि घर विकत घ्यासाठी बचतही करता येईल किंवा पोराच्या शिक्षणासाठी पैसा राखून ठेवता येईल आणि वित्तीय नियोजनानं आपलं स्वप्न आपल्याला पुरं करता येईल. वित्तीय रोजनिशीपासून सुरुवात करायची. म्हणजे डायरीत लिहायचं आणि आपला हिशोब ठेवासाठी ते आपल्याला मदत करते. म्हणजे रामभाऊ येणाऱ्या महिन्याभरात कामाच्या आणि बिनकामाच्या किती गोष्टीवर खर्च होते याच्यावर आपल्याला लक्ष ठेवता येईल. म्हणजे कोणत्या गोष्टीचा खर्च टाळायचा, कोणती गोष्ट करायची, हे आपल्या झटकन लक्षात येते. या गोष्टी का एकदा ध्यानात आल्या रामभाऊ का खर्चाचं नियोजन एकदम जमलं. आणि तसंही रामभाऊ कोणताही खर्च करायच्या पहिले 2दा ते विचार केलाच पाहिजे का नाही? चला, एकदा तुमचंच उदाहरण घेऊन पुन्हा सांगतो. तुमचं महिन्याभराचं उत्पन्न रुपये 6,000 आहे, बरोबर? आता वित्तीय रोजनिशी म्हणजे डायरीत हिशेब लिहून ठेवल्यानं तुमचे खर्च तुमच्या लक्षात आहे. जसं जेवण, कपडे, घर रुपये 2,000 खर्च, पोराच्या शिक्षणावर तुमचे रुपये 1,000 खर्च होते. आता भाड्याचे 700 रुपये आणि आजारी गिजारी पडला तर 300 रुपये. काही चिल्लर चाल्लर खर्च असते, काही मनोरंजन आहे, काही सण आहे, काही पाहुणे घेऊन आले, काही पाहुणचार झाला तर 1,000 रुपये वरचे. रामभाऊ आपली 1,000 रुपयाची बचत पहिलेच झालेली आहे. पण जसं सण, खरेदी, काही मनोरंजन या साऱ्याचा खर्च 1,000वरून 800 रुपयावर जर आणला तर तुमची 200 रुपयाची बचत होईल की नाही? म्हणजेच एकूण 1,200 रुपये दर महिन्याचे तुमच्या उत्पन्नातून तुमच्यापाशी शिल्लक राहते. म्हणून वित्तीय रोजनिशी म्हणजे डायरीत पैशाचा हिशोब लिहून ठेवून तुम्ही पैशाची बचत करू शकता. आता हिशोबाची डायरी जर तुम्ही लिहिली नसती तर सारे पैसे बातच खर्च करून टाकले असते की नाही? आता दर महिन्याला खर्च तर होणारच आहे. आता तो कसा कमी करावा बा? विद्याताई, तुम्ही तुमचा काही जादाचा खर्च काटकसर करून कमी करू शकता. हेच वाचवलेले पैसे तुमचं अधिकचं उत्पन्न होते ते तुम्ही इतर महत्त्वाच्या कामावर खर्च करू शकता. जादा कमाई न करता हे समजायला सोपं आहे की नाही? आता उदाहरणार्थ समजा तुम्ही 4 कप चहा रोज पिता. म्हणजेच रामभाऊ तुम्ही महिन्याभरात 120 कप चहा प्याले असा त्याचा अर्थ होते. 1 कप चहाची किंमत समजा 5 रुपये आहे. असं जर आपण समजलं तर एकूण रुपये होतात 600. पण थांबा, जरासा विचार करा का खरंच दिवसातून 4-4 कप चहा प्यायची गरज आहे काय? जर 2 कप चहा
रोज घेतला असता तर खर्च ₹300 इतकाच झाला असता. म्हणजे आपले ₹300 वाचले असते की नाही. मानलं का चहाचे 4 कप तुम्हाला पाहिजे, पण गरज चहाच्या 2 कपावरही भागवता येऊ शकते की नाही. म्हणजे ₹300 तुमची कमाई एका प्रकारे वाढलीच का नाही. म्हणजेच रामभाऊ, वर्षभराचे तुम्ही ₹3600 वाचवले. हे गणितच असं आहे रामभाऊ. पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमावणे. हे बेस झालं अरविंद भाऊ. म्हणजे आम्हाला पटलं. पण हे पाय, तुम्हाला सांगतो का, आम्हाला आणखीन माहिती द्या ना जराशी. हो हो, नक्की नक्की. आता आपण घरगुती अर्थसंकल्प कसा करायचा ते पाहू. म्हणजे तुमच्या बाबतीत लयच ते कामाचं आहे बरं रामभाऊ. हे अर्थसंकल्प कायले म्हणते भाऊ? म्हणजे तुम्हाला किती पैसे भेटून राहिले आणि त्याचा तुम्ही खर्च कसा करून राहिले, हे एका डायरीत लेखी स्वरूपात लिहून ठेवणं म्हणजे अर्थसंकल्प झाला. म्हणजे आपला खर्च कायच्यावर होऊन राहिला याची चांगल्या प्रकारे नोंद करून ठेवण्यासाठी त्याची मदत होते. म्हणजे नमुनेदार अर्थसंकल्पाचे 2 महत्त्वाचे घटक आहेत. ते म्हणजे उत्पन्न आणि खर्च. आता उत्पन्नात तुमचे पैसे कोणत्या मार्गाने येऊन राहिले. उदाहरणच घ्यायचं झालं तर शेती उत्पन्न, मजुरी, हे सारंच त्याच्यात येते. आणि तुमच्या खर्चात तुम्ही किती आणि कुठं कुठं कसा कसा खर्च केला, जसं उदाहरण बिलं, जेवणाचा खर्च, शाळेचा खर्च, हे सारंच येते. आता रामभाऊ, तुम्हाला अर्थसंकल्पाचं महत्त्व समजून सांगतो. म्हणजे अर्थसंकल्पाची नेमका आपला पैसा कुठं चालला, जसं जेवण, बिलं, इतर खर्च, हे सारं नोंद ठेवण्यासाठी मदत होते. जसं आपत्कालीन घटना, अनियोजित खर्च आणि आपल्या ध्येय नियोजनासाठी, स्वप्न साकारण्यासाठी केलेली बचत. अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न आणि खर्च यायले जुळवणारं गणित आहे. अर्थसंकल्पाचे काही प्रकार आहेत. जसं लघुकालीन अर्थसंकल्प, मध्यमकालीन अर्थसंकल्प आणि दीर्घकालीन अर्थसंकल्प. जेव्हा आपण एका वर्षभराचा अर्थसंकल्प करतो तर तो झाला मध्यमकालीन अर्थसंकल्प. पण जेव्हा एका वर्षापेक्षाही जास्त काळासाठी जर अर्थसंकल्प करायचा असन तर तो दीर्घकालीन अर्थसंकल्प होतो. जर अर्थसंकल्प बनवण्याच्या वक्ती खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त असन तर जास्तीचा खर्च कमी करून किंवा जास्त कमाईच्या संधी शोधून अर्थसंकल्प नव्यानं करायला लागेल. तशी गरज पडू शकते. जर हिशोबाच्या डायरीत बरोबर हिशोब लिहून ठेवला तर. जसं तुम्ही हिशोबाच्या डायरीबद्दल बोललात तसं? हो, अगदी तसंच. मग अर्थसंकल्प तयार करायसाठी सोपं जाते. म्हणजे कसं, आता खर्चाची सोय झाली म्हणजे उत्पन्नातली काही शिल्लक भविष्यातल्या काही आकस्मिक खर्चासाठी केली जाऊ शकते. आपल्याला जर चांगले उद्दिष्ट पूर्ण करायचे असतील तर दीर्घकालीन योजना आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. जसं घर खरेदी, म्हातारपणाचा खर्च, लेकराबाळाचं शिक्षण, लग्न. मला तर घर आणि फटफटी पाहिजे बा. मला तर सोन्याची चेन पाहिजे बा. हो 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 रामभाऊ, एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अर्थसंकल्प करता तेव्हा भविष्यातल्या स्वप्नासाठी अर्थसंकल्प झालाच पाहिजे. जसं पोरायचं शिक्षण, लग्न इत्यादी सारं काही. म्हणजे आर्थिक बचत जर करायची असन तर एखाद्यानं बा किती बचत करावी याची व्याख्या मात्र आपल्याला तयार करावी लागते. खरं पाहिलं तर दीर्घकालीन नियोजन तेव्हाच खरं होते जसं लघुकालीन नियोजनात, मासिक नियोजनात आणि वार्षिक नियोजनात दिसेल तसं. तुम्ही तर रामभाऊ आजपासूनच तुमच्या परिवाराचा अर्थसंकल्प करू शकता. आता या मासिक आर्थिक नियोजनाच्या तक्त्याकडे जरा लक्ष देऊन पहा. अर्थसंकल्पातून तुम्हाला वार्षिक अर्थसंकल्पही तयार करता येऊ शकते. आता हा अर्थसंकल्प बरोबर पक्का झाला पाहिजे याच्यासाठी त्याच्याप्रमाणे चालावं पण लागते. ह्या अर्थसंकल्पासाठी तुमच्या जगण्यात बदल करण्याची इच्छा तुमच्यात निर्माण झाली पाहिजे रामभाऊ. जर तुम्ही तीच अपेक्षा ठेवली तर वेगळं मात्र काहीच होणार नाही. तुम्ही दोघांनी एकत्र बसून तुमच्या वार्षिक अर्थसंकल्पावर एकत्र काम करून पारिवारिक अर्थसंकल्प तयार केला पाहिजे. म्हणजेच तुम्ही भविष्यातल्या
बचतीसाठी लवकर तयार व्हाल.